तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तो खूप इम्पोर्टंट टॉपिक वरती होणार आहे. कारण या YouTube चॅनल मॉनिटायझेशन पॉलिसीमुळे खूप लोकांचे चॅनेल्स मॉनिटायझेशन रिजेक्ट होत आहे आणि सगळ्यांना वाटतं की फक्त 1000 सबस्क्रायबर्स, 4000 तास वॉच टाइम किंवा 1000 सबस्क्रायबर्स, 10 मिलियन शॉर्ट्सला व्ह्यूज हे एवढं केलं तर आपलं चॅनल आरामात मॉनिटाईज होऊन जाईल. तर असं काही नाही मित्रांनो. YouTube चॅनलवरती हे एवढं करून देखील आणि खूप जास्त आणि खूप सारे नियम आहेत जे कोणी एका व्हिडिओमध्ये सांगू शकणार नाहीत. एवढे सारे नियम आहेत. त्यातला एक नियम आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तो म्हणजे रियुज्ड कंटेंट. तर मित्रांनो, जे लोक समजतात ना फक्त 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 तास वॉच टाइम किंवा 3 महिन्यात 10 मिलियन शॉर्ट्सला व्ह्यूज हे एवढं केलं तर आपलं चॅनल आरामात मॉनिटाईज होऊन जाईल. तर ते तसं लोक करतात देखील. ते क्रायटेरिया पूर्ण देखील करतात. पण ते क्रायटेरिया पूर्ण केल्यावर त्यांना असं समजतं की आपल्याला हे नियम पाळायला पाहिजे होतं. आपल्या हे केल्यामुळे पूर्ण मेहनत 365 म्हणजे एका वर्षाची मेहनत पूर्ण बेकार गेली असं त्यांना नंतर समजतं. तर ते नंतर समजण्याऐवजी तुम्हाला आता समजतंय तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमची मेहनत देखील वाया जाणार नाही. पॉलिसी म्हणजे मॉनिटायझेशनच्या वेळी आडवं येत असेल ना तर तुम्ही फिरून जाऊन ह्याच व्हिडिओवरती येणार आहात हे मात्र लक्षात ठेवा. त्यामुळे आताच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माहिती जाणून घ्या. आणि मित्रांनो, या पॉलिसीला समजायला खूप टाइम लागतो. तर ते टाइम पूर्ण तुमचा वाचवलेला आहे. मी अगदी 5 ते 6 मिनिटातच या पॉलिसीचं पूर्ण उदाहरण सहित दिलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप इम्पॉर्टंट आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रियुज्ड कंटेंट म्हणजे काय आणि रियुज्ड कंटेंट कशामुळे येतो. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पहिल्यांदा तर तुम्ही या शब्दातलं मिनिंग समजून घ्या. रियुज्ड म्हणजे पुन्हा वापर केलेलं. त्या शब्दामध्येच त्याचा मिनिंग लपलेला आहे थोडाफार. रियुज्ड म्हणजे पुन्हा एकदा वापर करणे. म्हणजे अगोदरच्या क्रिएटरने जे केलंय तेच आपल्या चॅनलवर परत एकदा केलं तरी देखील रियुज्ड कंटेंट येऊ शकतो. म्हणजे आपण परत एकदा वापर केला त्या व्हिडिओचा तर नक्कीच रियुज्ड कंटेंट येतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर दुसऱ्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर टाकणे आणि रियुज्ड कंटेंट येण्याचं कारण असं देखील असू शकतं की आपलाच जो कंटेंट असतो ना तो डबल वेळा टाकणे. भले मान्य आहे की आपला तो व्हिडिओ आहे तो आपला आपण स्वतः शूट केलेला आहे, स्वतः व्हॉइस रेकॉर्ड केलेला आहे, स्वतः एडिट करून टाकलेलं आहे, तरी देखील रियुज्ड कंटेंट आला कसं काय? तर तुम्ही व्हिडिओ म्हणजे चॅनलवरती एक चूक केलेला असता, चुकून आपल्या ह्याच्यानं झालेलं असतं. एकच टॉपिक आपण डबल डबल सांगतो किंवा एकच व्हिडिओ आपण डबल वेळा टाकतो किंवा एका व्हिडिओ मधली क्लिप देखील डबल वेळा टाकली रियुज्ड कंटेंट मध्ये येऊ शकतो. आणि मित्रांनो, रियुज्ड कंटेंट याच्यामुळे सुद्धा येऊ शकतो. तुमचं टायटल आणि डिस्क्रिप्शन सेम असतो. म्हणजे तुम्ही जो व्हिडिओ व्हायरल गेला म्हणजे ज्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आले त्याचंच टायटल किंवा डिस्क्रिप्शन कॉपी करून दुसऱ्या व्हिडिओला टाकता म्हणजे आपण पुढच्या व्हिडिओला टाकता. तर तसं देखील चालत नाही. डबल टायटल आणि डबल डिस्क्रिप्शनला देखील आपलं रियुज्ड कंटेंट येऊ शकतो. तर डिस्क्रिप्शनमध्ये देखील खूप सारे नियम आहेत जे तुम्ही पाळायला पाहिजे. म्हणजे जसे की त्यामध्ये कॉमा नसणे म्हणजे कीवर्ड्समध्ये कॉमा नसणे. कॉमा टाकू शकता तुम्ही, त्यात काही विषय नाही. ते कॉमा टाकून कीवर्ड जर टाकला तर तुम्हाला मिसलीडिंग मेटाडाटा ही एक स्ट्राईक येऊ शकते. तर तुम्हाला मिसलीडिंग मेटाडाटा मधला सुद्धा एक कॉमाचा एक समजला असेल कॉन्सेप्ट. तर तुम्ही टायटल आणि डिस्क्रिप्शन सेम टाकत जाऊ नका. त्या टायटल मधला तुम्ही एक कीवर्ड देखील प्रत्येक व्हिडिओ मध्ये यूज करत असाल. टायटल मधला म्हणतोय बरं का, डिस्क्रिप्शन मधला नाही. टायटल मधला देखील एक कीवर्ड देखील तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये यूज करत असाल तरी देखील तुम्हाला रियुज्ड कंटेंट येतो. जर तुम्ही आपल्या चॅनेलचा म्हणजे आता माझं वेदांत शिंदे या चॅनेलचं नाव आहे तर मी प्रत्येक व्हिडिओच्या टायटल मध्ये एक कीवर्ड यूज करू शकतो वेदांत शिंदे. तर याला काही देखील होत नाही. जर तुम्ही हाऊ टू क्रिएट अ व्हिडिओ हे टायटल म्हणजे 2-3 वेळा व्हिडिओ बनवला या टॉपिक वरती तर तुम्ही त्या टायटल मध्ये हाऊ टू क्रिएट अ व्हिडिओ हे असंच तुम्ही टायटल मध्ये जर कीवर्ड यूज करत गेला तर तुम्हाला तो प्रॉब्लेम येऊ शकतो. त्या कीवर्ड मध्ये त्या टायटल मध्ये थोडंफार तुम्ही चेंज करायला पाहिजे. भले तुमचा व्हिडिओ त्या सेम टॉपिकवर असू द्या, तुमचा टायटल वेगळा असला पाहिजे किंवा व्हिडिओ मधली जी स्क्रिप्ट जी स्टाईल असते ना तर ती देखील वेगळी असायला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, कीवर्ड्स आणि टॅग्स ते सेम असणं. कीवर्ड्स म्हणजे आपल्या डिस्क्रिप्शन मधले जे कीवर्ड्स असतात ना तर ते कीवर्ड्स बद्दल तुम्ही एक जाणून घेतलेलं आहे मगा. कॉमा यूज करायचा नाही कीवर्ड मध्ये. तर कीवर्ड आपण यूज करताना सेम सेम कीवर्ड देखील यूज करायचं नाही. जोपर्यंत तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल तोपर्यंत. चॅनल मॉनिटाईज झाल्यावर तुम्ही तुमच्या मनाने कीवर्ड्स यूज करू शकता. म्हणजे डबल डबल कीवर्ड्स यूज करू शकता. मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये कीवर्ड्स टाकायला परवानगीच नाही YouTube कडून तर तुम्ही इलिगल पद्धतीने कीवर्ड्स टाकू शकता. म्हणजे
तुम्ही त्या डिस्क्रिप्शन मध्ये युअर क्युरीज म्हणून असं वरी टाकायचं. त्यानंतर ना खाली आकडे टाकून तुम्ही कीवर्ड्स टाकू शकता. तर तुम्ही डायरेक्ट कॉमाने कीवर्ड्स टाकले म्हणजे डायरेक्ट दुसऱ्याचे कीवर्ड्स कॉपी करून इथे कॉमा कॉमा असं येतं बघा मध्ये, ते कॉमाने जर कीवर्ड्स टाकले तर तुम्हाला मिसलीडिंग मेटाडाटा हा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, थंबनेलमध्ये टेक्स्ट म्हणजे थोडक्यात थंबनेल सेम नसावं. जसं तुम्ही व्हिडिओ सेम बनवला म्हणजे व्हिडिओ सेम टॉपिकवर बनवला आणि ते थंबनेल थोडंफार सेम झालं असेल तर त्यातलं टेक्स्ट देखील थोडं वेगळं असलं पाहिजे. आणि मित्रांनो एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे, तर तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात गेला, जर समजा आता मिस्टर इंडियन हॅकरचं मोठ्या युट्यूबरचं एक मीटअप आहे, तर त्याचा व्हिडिओ तुम्ही असं तुम्हाला एक दाखवतो अशा प्रकारे स्क्रीन म्हणजे कॅमेरा चालू केला आणि असं व्हिडिओ करून असं सगळ्या मीटअपचा व्हिडिओ तुम्ही YouTubeवरती टाकला. भले तुमचा व्हिडिओ तुम्ही शूट केलेला व्हिडिओ आहे, पण त्यामध्ये तुमचा फेस नाही, तुमचा आवाज नाही, तर त्या व्हिडिओला काही देखील उपयोग नाही. आणि तुम्ही असं व्हिडिओ करण्याऐवजी जर तुम्ही असं सेल्फी कॅमेराने असं बोलायला, हॅलो गाईज मी आता आलेलो आहे मिस्टर इंडियन हॅकरच्या मीटअपमध्ये असं म्हणून जर तुम्ही व्हिडिओ शूट केला तर तुम्हाला रियुज्ड कॉन्टेंटचा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. जर तुम्ही डायरेक्ट असं शूट करून टाकलाय व्हिडिओ किंवा असं शूट करून व्हिडिओ टाकलाय तर तुम्हाला 100% रियुज्ड कॉन्टेंटचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि एक रियुज्ड कॉन्टेंट येण्याचं कारण आहे मित्रांनो, फक्त गाणी किंवा फक्त म्युझिक टाकणं, फक्त बॅकग्राऊंड म्युझिक टाकून आपण व्हिडिओ क्रिएट करतो आणि युट्यूबवरती अपलोड करून टाकतो तर त्याला देखील रियुज्ड कॉन्टेंट येऊ शकतो. आणि आपण गाणी टाकतो ना तर ते कॉपीराइटेड किंवा कोणतेही उचलून गाणी टाकतो ना तर त्याला देखील आपण रियुज्ड कॉन्टेंट येऊ शकतो. हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो. आपण टीव्ही सिरियल्स किंवा आपण मालिका बघतो ना टीव्हीवरती, तर त्याची क्लिप आपण ह्या मोबाईलने असं व्हिडिओ शूट करून टाकतो तर ते देखील अलाउड नाही. किंवा आपण डायरेक्ट युट्यूब वरूनच टीव्ही शोज किंवा आपण पिक्चरचे म्हणजे आपली पिक्चर मूवीज असतात ना, तर त्या मूवी मधले जे सीन असतात ना म्हणजे क्लिप्स असतात ना छोटे छोटे, तर ते क्लिप देखील आपल्या व्हिडिओमध्ये यूज करणं किंवा आपल्या व्हिडिओमध्ये अपलोड करणं तर ते देखील चालत नाही. त्याला देखील रियुज्ड कॉन्टेंट येऊ शकतो. रियुज्ड कॉन्टेंट येण्याचं आणखी एक कारण आहे मित्रांनो, आपण मोठ्या युट्यूबरचे क्लिप्स असतात ना, तर ते क्लिप्स तसं इकडनं कट करून आपल्या व्हिडिओमध्ये यूज करतो. तर ते क्लिप यूज करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, आता क्लिप जर यूज करणार असाल तर त्या क्लिपला थोडीफार ॲनिमेशन किंवा थोडीफार इफेक्ट्स, थोडीफार एडिटिंग करायचे. तर ते एडिटिंग करूनच क्लिप यूज करा तर तेच सेफ आहे. नाहीतर तुम्हाला रियुज्ड कॉन्टेंट येऊ शकतो. किंवा दुसऱ्यांचे व्हिडिओज अदर सोशल मीडियावरून जसे की इंस्टाग्राम, फेसबुक त्यावरचे जे छोटे छोटे क्लिप्स असतात ना शॉर्ट्स, तर ते शॉर्ट्सचे एक लॉंग व्हिडिओ तुम्ही 10-10 सेकंदाचे बारके बारके व्हिडिओज बनवून एक मोठा व्हिडिओ केला आणि तेच असं YouTubeवरती अपलोड केला तर ते देखील चालत नाही. तर त्याला देखील रियुज्ड कॉन्टेंट येऊ शकतो ना, येतोच. आणि एक लास्ट गोष्ट आहे मित्रांनो, एआय व्हॉइस वापरून आपण दुसऱ्याचे व्हिडिओज शूट करून टाकणे. भले तो शूट केलेला कॉन्टेंट आपला आहे, पण एआयचा व्हॉइस तो देखील दुसऱ्याचा आहे ना मित्रांनो, तर त्या व्हिडिओमध्ये आपला फेस देखील असला पाहिजे. जर त्या व्हिडिओमध्ये आपला फेस असला ना तर काही देखील प्रॉब्लेम नाही. जर त्या व्हिडिओमध्ये फक्त असं पुढचं व्हिडिओ शूट केलेला आणि त्यामध्ये एआय व्हॉइस टाकलेला आहे तर त्याला देखील आपलं रियुज्ड कॉन्टेंट हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आज व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की रियुज्ड कॉन्टेंट कशामुळे येतो आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती हवाय ते देखील कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.